नमस्कार, विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण ना मुलं शाळेची घरी आहेत, त्याच्यामुळे सुट्टीसाठी स्पेशल काहीतरी तयार करूया त्यांना. कारण सारखंच बाजारातून काही ना काही नमकीन घेऊन येतात. तर आज आपण मस्तपैकी नमकीन डाळ बनवूया. तर इथे बघा, चण्याची डाळ आपण 1 वाटी घेतली आहे. ती स्वच्छ 2-3 वेळा धुतली आणि भिजत ठेवली. आणि 4 तासानंतर खोलल्यावर मस्तपैकी डाळ बघा आपली भिजली आहे. हे बघा, त्याचे तुकडेसुद्धा पटकन 2 होत आहेत. त्यामुळे डाळ आपली चांगली भिजली आहे. तर आता आपण डाळीला ह्या गाळूया. एका चाळणीवर ठेवायचं आणि 10 मिनटं अशीच ठेवायची, म्हणजे पाणी सगळं निघून जाऊ देत. नितळायला पाहिजे असं पाणी. आणि त्याच्यानंतर आपण एक नॅपकिन घेऊया आणि नॅपकिनवर ही डाळ पुसूया आणि असं पसरून फॅनखाली 1 तासभर ठेवून देऊया, म्हणजे मग ती चांगली खळखळीत सुकेल. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FBला असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा, डाळ अशी मस्तपैकी आपण पुसून घेतली आहे आणि नेऊन आपण फॅनखाली ठेवली आहे. हिला उन्हात ठेवायची नाही, फॅनखालीच सुकवायची. आता इथे एक मसाला तयार करूया. तर आपण साधं लाल तिखट घेतलं आहे बघा इथे. त्याच्यानंतर आमचूर पावडर घेतली आहे, चाट मसाला आणि मीठ. असं मिश्रण तयार करून आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपली 1 तासाभरात डाळ फॅनखाली सुकली आहे बघा. तर ती पण आपण आता काढून आणूया जाऊन. तर ही बघा, इथे डाळ आपली मस्तपैकी खळखळीत झाली आहे बघा. हाताला पाणी लागत नाही आहे, डाळीवर तुम्हाला पाणी दिसत नाही आहे. इतकी छान सुकली आहे बघा डाळ व्यवस्थित. उन्हात नाही ठेवायची, फॅनवरच सुकवून घ्यायची. अगदी पावसात सुद्धा, आता पुढे पाऊस येतोय, नमकीन बनवायचं असेल तर असं आपण घरच्या घरी बनवू शकतो. जरा चटपटीत काहीतरी हवं असतं ना मुलांना खायला. तर इथे बघा, आपण कढईत चांगलं कडकडीत तेल करून घेतलं आहे. आता कडकडीत तेलात टाकायची आणि गॅस बारीक करायचा. बघा किती म्हणजे असं उकळी आली आहे त्या डाळीला, म्हणजे टाकल्याबरोबर. म्हणजे एवढं चांगलं तेल आपलं तापलेलं आहे, पण करपू नये. हां बघा, आपलं धूर येत नव्हता तेव्हा तेल दाखवलं तेव्हा. आणि जेव्हा ही डाळ ना आपली तळली जाते ना, तेव्हा अशी शांत होते आणि अगदी वरती येते. वरती आली की काढायची, की समजायचं की डाळ आपली कुरकुरीत झाली आहे म्हणून. गॅस बारीक एवढ्यासाठी करायचा की एकदम फास्ट ठेवलात ना तर लगेच काळी होईल आणि पोटात जिवंत राहील. त्याच्यामुळे डाळ टाकली की गॅस बारीक करायचा आणि तिला ढवळायची व्यवस्थित. अशी शांत झाली की तिला काढून घ्यायची. तर बघा, वरती सगळी डाळ येते आणि मी काढून घेते ती. तर अशी सगळी डाळ आपण मस्तपैकी तळून घेतली आहे बघा. आणि आता तुम्हाला मी दाखवला तो मसाला ह्याच्यावर टाकते आणि मस्तपैकी मिक्स करते. काय चवीला जबरदस्त डाळ बनलेली, 1 नंबर. करून बघा घरच्या घरी. काहीतरी भेसळ खाण्यापेक्षा घरीच असं काहीतरी बनवलं तर मुलं पण आवडीने खातात. इथे आपली डाळ